रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. नुसते शब्द पांडित्य, मातले जगी अतोनाथ. तेणेच आहे झाला घात अमुच्या या संस्कृतीचा. नमस्कार. रोज एक ओवी संतांची या माझ्या मालिकेचा आजचा 10वा भाग. आपल्याशी संवाद साधता साधता 9 दिवस गेले आणि आजचा जो 10वा दिवस आहे, ह्या दिवशी मी जी ओवी घेणार आहे ती अलीकडच्या काळातली आहे. अलीकडच्या काळातली आहे असं जेव्हा म्हणतो मी, तेव्हा गेले काही भाग मी आपल्याशी जो संवाद साधतो आहे संतांच्या ओव्यांचा, ते संत आहेत सगळे 13वं शतक 17वं शतक. परंतु गजानन महाराज शेगाव या संतांच्या चरित्रामध्ये, गजानन विजय ग्रंथामध्ये संत दासगणू महाराजांनी जे चरित्रकार आहेत त्यांनी एक ओवी लिहिलेली आहे शब्दांच्या बाबतीत, आणि ती ओवी आजच्या युगाशी एकदम निगडीत आहे, म्हणून मी तुमच्याशी हा संवाद साधतो आहे. आणि ती ओवी अशी आहे: नुसते शब्द पांडित्य, मातले जगे अतोनात, तेणेच आहे झाला घात आमच्या या संस्कृतीचा. आपण उलटा विचार करूया. ओवीचा जो शेवटचा चरण आहे आमच्या या संस्कृतीचा, ती संस्कृती काय याविषयी आपण 2 मिनटं संवाद साधूया. ही संस्कृती आहे वसुधैव कुटुंबकम. ही संस्कृती आहे अवघे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. ही संस्कृती आहे आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. ही ती संस्कृती आहे. ही संस्कृती आहे आकाश मंडप पृथ्वी आसन असं म्हणणारी संस्कृती आहे. मला असं वाटतं की पूर्ण पृथ्वीचा विचार करून गेल्या 5000 वर्षांमध्ये ही जी सनातन संस्कृती जन्माला आली, त्या संस्कृतीचा घात होत आहे असं दासगणूंना सुचवायचं आहे. काय झालं आहे आणि कशामुळे झालं आहे? तर तो घात होतो याचं कारण नुसते शब्द पांडित्य, मातले जगे अतोनात. पण नुसता शब्द आहे का? तर नाही. त्या शब्दापाठीमागे अहंकार पण आहे. त्या ठिकाणी निगर्वी मनानं, निरामय मनानं शब्द बोललेले नाहीत. पूर्वग्रह दूषित शब्द बोलले गेले आणि असे पूर्वग्रह दूषित बोलून त्यांना पंडित म्हटलं गेलं. म्हणून दासगणू म्हणतात की नुसते शब्द पांडित्य, मातले जगे अतोनात. श्रोतो, ही काय भूमिका आहे नेमकी? का असं घडतं संस्कृतीचा घात? काय संस्कृती आहे? मोहोपनिषदातला जो श्लोक आहे तो श्लोक काय सांगतो? ज्या श्लोकातले शेवटचे 2 शब्द वसुधैव कुटुंबकम आहे, तो मूळ श्लोक असा आहे: अयम निजम परोवेत्ती गणानाम लघुचेतसाम, उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. अयम निजम परोवेत्ती, हा माझा माणूस आणि हा माझा माणूस नाही. लढाई कुठे आहे? हा माझा माणूस आहे आणि हा माझा माणूस नाही, याच्यात लढाई आहे. असा जो विचार करतो, जो माणसं अशी मोजतो की हा माझा आणि हा माझा नाही, तो लघुचेतसाम आहे. मनानं कदरू आहे, कोत्या मनाचा आहे तो. गणानाम लघुचेतसाम, असा जो मोजतो तो तसा आहे. पण दुसरी ओळ काय सांगते? उदारचरितानाम तू, ज्याचं मन मोठं आहे, जो उदार दृष्टीनं सगळीकडे बघतो, तो मात्र काय म्हणतो? उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. अवघे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, असं म्हणतो. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सहवीर्यम करवावहै. हे सह शब्दात सकट जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, संपूर्ण विश्वाला बरोबर घेऊन जायचं आहे. स्वामी विवेकानंदांनी तेच केलं. शिकागोच्या भाषणाची सुरुवात त्यांची कुटुंबकमचीच आहे. वसुधैव कुटुंबकम हाच संकेत त्या पहिल्या 2 शब्दांमध्ये आहे. जेव्हा त्यांनी इंग्रजीमध्ये भाषण सुरू केल्यानंतर माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, ही ती संस्कृती आहे. लेडीज अँड जेंटलमन न म्हणता माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका असं जेव्हा म्हणतात, त्यावेळेला नेमका उद्देश असा आहे की रक्ताचं नातं नसलं तरी एखादी परस्त्री माझी बहीण असू शकते, माझी माता असू शकते. ही संकल्पना केवळ भारतीय संस्कृतीमध्ये आहे, बाकी कुठेच नाही. आणि मग ह्या संस्कृतीचा प्रचार व्हायला पाहिजे, तर तो प्रचार न करता त्या संस्कृतीच्या विरोधात बोलणारी मंडळी, ही सनातन संपूर्ण विश्वाला एकत्र आणू शकेल
अशा संस्कृतीच्या विरोधात बोलणाऱ्यांना महत्त्व दिलं गेलं. महत्त्व कोणी दिलं? लघुचेतसा पोत्या मनाचं आहे त्यांनी महत्त्व दिलं. त्यांनी जागतिक स्तरावरती भारतासारखी अलौकिक श्रीमंत समृद्ध मोठ्या मनाच्या संस्कृतीचा नाश व्हायला पाहिजे, कारण त्यांच्या संस्कृतीमध्ये तो दोष आहे. अयम निजम परोवेत्ती असं म्हणणारी ती संस्कृती आहे. तू माझा देव मान्य कर, नाही तर मी तुला ठार मारेन. ही संस्कृती जेव्हा भारतावर आक्रमण करते त्यावेळेला पैशाच्या लोभापायी कसल्या ना कसल्या लोभापायी असेल, परंतु कित्येक वेळा आपल्या घरातलीच मंडळी या सर्व मंडळींना मदत करतात. आपल्या देशातलीच मंडळी त्या मंडळींना मदत करतात. ते तसं साहित्य निर्माण करतात, ते तसे चित्रपट निर्माण करतात. असं करून सुशिक्षित मध्यमवर्गीयाचा बुद्धिभेद केला जातो. आणि हे आपलीच मंडळी अशी असतात याविषयीचा जो अभंग आहे त्याविषयी मी उद्या बोलणार आहे. संत तत्त्वज्ञ जगद्गुरूंचा तो अभंग आहे. तो अभंग आता मी सांगत नाही काय आहे तो, की काय आहेत आमची मंडळी. पण हे जे शब्द पांडित्य आहे ना, ते शब्द पांडित्य शस्त्राप्रमाणे आता आक्रमण करत आहे आणि ते भेद करतं शस्त्र असल्यामुळे. म्हणून श्रोते वाचन, दुसरं काही नाही. हा उपक्रम मी सुरू करण्यापाठीमागची भूमिका हीच आहे की कुठेतरी लोकांच्या लक्षात यावं की हे अशा पद्धतीनं घडतं आहे. माणूस सहिष्णू आहे म्हणजे नेभळट आहे अशी कल्पना होऊ नये असं सांगणारे संत तत्त्वज्ञ जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत. नाठाळाचे माती हाणू काठी असं म्हटल्यानंतर त्याचा शब्दशः अर्थ घेऊन जो नाठाळ आहे, जो समाज विघातक कार्य करतो, त्याच्या डोक्यात काठी हाणायची असा अर्थ सांगितला जात नाही. का? पांडित्य काय करतं? मग हे तुकाराम महाराज म्हणत असल्यामुळे मग हे षड्रिपू आहेत, षड्रिपू नाठाळ आहेत. काम क्रोध मोह लोभ मद मत्सर हे षड्रिपू नाठाळ आहेत. त्यांच्या डोक्यामध्ये काठी हाणायची, ती विवेकाची हाणायची, संयमाची हाणायची, सहिष्णुतेची हाणायची. असं सगळं चर्चा केली की ते शब्द पांडित्य झालं. आणि मग हे शब्द पांडित्य काहीच करत नाही, हे नपुंसक असतं. आणि अशा पद्धतीचा विचार नपुंसक आहे असं माझा मताचा मुद्दाच नाही. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला दुसऱ्या अध्यायातच नपुंसक म्हटलेलं आहे. क्रैम्यम असा शब्द त्यांनी वापरला आहे. का? तो जे म्हणतोय की मी ह्यांना का ठार मारू. संवादाच्या सगळ्या कल्पना शक्यता बंद झाल्यानंतर युद्ध सुरू होते. सगळ्यांची शिष्टाई महाभारतात झाल्यानंतर युद्ध सुरू होते, कारण ते ऐकत नाहीत. त्यांना समजूनच घ्यायचं नाही आहे. कौरवांना, दुर्योधनाला समजून घ्यायचं नाही आहे, दुःशासनाला समजून घ्यायचं नाही आहे, धृतराष्ट्राला समजून घ्यायचं नाही आहे. मग ही युद्धाची परिस्थिती निर्माण होते. आज त्यातून मार्ग तर काढायला लागेल. तो मार्ग काढण्याचा मार्ग जो आहे त्यामध्ये मी जो आता मुद्दा मांडत आहे की हे शब्द पांडित्याने जो घात झालेला आहे तो घात थांबवण्यासाठी आपल्याला याच्यावरती चिंतन करायला लागेल. श्रोतेहो, आपण घरापासून सुरुवात करायला लागेल. आपल्या घरातल्या भांडणांमध्ये हा विचार करायला लागेल की आम्ही जे बोलतो त्याच्या पाठीमागचा सूर जो आहे तो समोरच्या माणसाबद्दलचा आकस दाखवतो का, तिथे मुद्दा आहे. कदाचित शब्द नसतील त्याच्या पद्धतीने शत्रुत्व निर्माण करणारे, पण त्याच्या पाठीमागचा सूर असू शकतो. शब्द नुसते नाही जात, ते शस्त्राप्रमाणेच असतात आणि त्यांचा उपयोग कोण करीत आहे आणि कशासाठी करीत आहे यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. तेव्हा जगद्गुरू जो मुद्दा मांडतात अभंगाचा, त्यामध्ये आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच यत्ने शस्त्रे करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. श्रोतेहो, ही सगळी शब्दांची कल्पना, शब्दांची पूर्ण रूप यात आली. पूजा करू म्हणजे शब्द देव झाले. लोकांमध्ये वाटू म्हणजे ट्रिब्यूट मिळालेला आहे भारतीय संस्कृतीला, तो डिस्ट्रीब्यूट करू. आणि शब्द कसे आहेत तर रत्नांसारखे चमकतात. आमची श्रीमंती त्या शब्दांमध्येच दडलेली आहे. आणि बोलते जे अर्णव पियुषाचे, बोला अमृत बोला, ही भूमिका घेऊन हे संत आमच्यासमोर येत आहेत. पण ह्यात दासगणू महाराजांनी सांगितलेला जो मुद्दा आहे तो आता अडचणीचा ठरत आहे. म्हणून मी आज ही ओवी चर्चेसाठी घेतली की नुसते शब्द पांडित्य मातले जगे अतोनात, तेणेच आहे झाला घात आमुच्या या संस्कृतीचा, जी संस्कृती आज विश्वशांती निर्माण करण्यासाठी अत्यंत योग्य संस्कृती आहे. माणसाने माणसाला माणसासारखं वागवावं यासाठी असलेलं सूत्र हे केवळ भारतीय संस्कृतीमध्ये आहे, या सनातन संस्कृतीमध्येच आहे. असो, उद्या भेटू की असं का होत नाही आहे, याचं कारण कोण आहेत ही माणसं, ही कसं करतात याविषयी जगद्गुरू तुकाराम महाराज काय म्हणतात तो अभंग
उद्या चर्चेसाठी. असो, खूप आनंद आहे. तुमचे कॉमेंट्स येतात. माझी विनंती आहे की भरपूर प्रचार करा. सबस्क्रायबर्स वाढावेत, यूट्यूबवरचे व्ह्यूज वाढावेत, हे सगळे नंतरच्या गोष्टी आहेत. परंतु मूलतः आज या दैनंदिन जीवनामध्ये रोज एक ओवी संतांची अशी कल्पना करून मी केवळ मूळ मुद्दा सांगतो आहे. आम्हाला जे उत्तम आहे ते द्यावं लागेल परत 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 परत, तेव्हाच जे घातक आहे ते नाहीसं होऊ शकतं. जे चुकीचं आहे त्याच्यापुढे हरण्यात काही अर्थ नाही. म्हणून हा जो प्रयत्न आहे तो चालू ठेवायचा. आपोआप यश मिळेल. शब्द तेही काम करतील. असो, पुन्हा भेटू उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.